आणि जिचा पती धनी ब्रह्मांडाचा. यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. मग राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनाला आणि ब्रह्मांडाच्या मालकाच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन जंगलात झोपावं लागलं. हे वाचत असताना या मावशीच्या लक्षात येईल की पांडुरंगा, जनक राजाच्या लेकीला, दशरथ राजाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं एक नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही पांडुरंगा. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. ही वजाबाकी शिकायची आहे. म्हणून समाधान हे दुकानात मिळत नाही रोहिदास. नाही तर एखाद्या हॉटेलचं नाव असतं ना, समाधान हॉटेल. आता काय काय नावं निघाले खळेकर, कोण्याच गाथ्यात नाही हे नाव. सरपंच चहा कुठून यांनी काढले, उपसरपंच चहा, आमदार चहा, गुळाचा चहा, येवले चहा, खोमणे, प्रेमाचा. आमच्या वारकऱ्यांनी तेवढाच बोर्ड वाचला रोहिदास, 5 कप घेतला प्रेमाचा चहा, बाकड्यावर बसून झेंडा उचलला आणि चालला. दुकानदार, ए झेंड्यावाल्या, पैसे. पैसे कसे काय? का? प्रेमाचा. ते लिहायचं असते, पैसे काढ. आणा. हे व्याख्या बदलली भाऊ. पूर्वी साखर जर कमी झाली जाधव महाराज तर नाव ठेवायचे. नाव नका काढू त्याचं, पेटवायचं का श्रीमंती का? फिक्का चहा पाजला, साखर नाही. आता आवडीनं सांगतो मावशी, बिना साखरीचा. अरे दूध कमी झालं तर लाल डोळे करायचे, आता ब्लॅक म्हणते. हे बदललं विठ्ठल. तसं नाव असतं समाधान हॉटेल. ते तेवढंच वाचून आज जातं, दाबून खातं, बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतं. का रे, हॉटेलमध्ये गेलता तर गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता ना, तोंड उतरलं. म्हणलं समाधान वाचून गेलो. मग जेवल्यावर कळलं की पुरा परिवार 2 महिने जेवला असता एवढं एका जेवणात गेलं. म्हणजे समाधान दुकानात मिळत नाही, समाधान फक्त विचारानं मिळत असते. विचारा वाचून नको बीजे समाधान, नको बीजे समाधान, नको बीजे समाधान. विचारा वाचून नको बीजे समाधान, नको बीजे समाधान, नको बीजे समाधान. विचारा वाचून नको बीजे समाधान, नको बीजे समाधान, नको बीजे समाधान. विचारा वाचून नप्प विजय समाधान. आणि विचार करताना स्थिती खालावली त्याचा करा, मग समाधान आहे. मोडकं झोपडं आहे त्यानं बंगल्यावाल्याचा विचार करायचा नाही. ज्याचं झोपडं मोडकं आहे त्यानं फुटपाथवर पडलेल्याचा विचार करावा, मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे. देवा, कुडकुडत पडलं बिना अंथरुण पांघरुणाचं रोडच्या काठाला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना माय बापा घर गरीबाला दिलं, असा विचार तिथे समाधान आहे. म्हणून प्रसाद दोघच देतात, एक तर भगवंत देतो अथवा संत देतात. का? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. म्हणून प्रसाद संतांनी दिला. एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवाटे, हो एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवाटे, एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवाटे, हो एक चिटाळी झाली चंद्रभागी बाळवाटे. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटे, माझा ज्ञान
माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया एकटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी या प्रमाणावरून प्रसाद दिलाय संतांनी. आपलं भाग्य नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. मग संत काकुळतला येऊन सांगतात, भाऊ उभं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यामध्येच घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसाद करा रे भोजन भोजन देवाच्या प्रसाद करा रे भोजन बाल कोण कोण अधिकारी ते बाल कोण कोण अधिकारी देवाच्या प्रसाद करा रे भोजन देवाचा प्रसाद करा रे भोजन बाल कोण कोण अधिकारी देवाच्या प्रसाद करा रे भोजन देवाच्या प्रसाद करा रे देवाच्या प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं, विठ्ठलराव कीर्तनकाराला बंधन आहे हा. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सैराट सांगट सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टीनं कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण ज्यांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. आचरण नाही, आचरण करायचं असेल तर आता खळेकर बाबांनी सांगितलं 7 दिवस त्या चरित्राचं आचरण करा.
कृष्ण चरित्राचं उच्चारण करा, कारण एकमेकाच्या विरुद्ध आहे. निवडणुकीला उभे नाही, पण नावापासून विरोध आहे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला मग कृष्ण. राम सरळ आहे. नेमके विरोधात, हे भर दुपारी ते रात्री 12ला, हे शुद्ध पक्षात ते वद्यात, हे चैत्रात ते श्रावणात, हे उन्हाळ्यात ते पावसाळ्यात, हे राजवाड्यात आणि ते येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेल. पुन्हा एक विरोधाभास. रामाचा जन्म झाला तर आनंद आवरला नाही मायबापाला. ऐकलं तुम्ही? हा, महाराज बधाय हो, महाराज बधाय हो. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाही बुलाई बजावो बाजा. हा, तिथला आहे. जा बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत रोहिदास भर दुपारी वाजायला लागलं तेव्हा एक दुसरीच्या दरवाज्यात जाऊन विचारत होती. स्वर लावायचा का? बरं ठीक आहे. बाई कशाच्या नवबदा, बाई कशाचा नवबदा वाजती, बाई कशाचा नवबदा वाजती, बाई कशाचा नवबदा वाजती, बाई कशाचा नवबदा. पुत्र झाला दशरथ, बाई कशाचा नवबदा वाजती. चला चला तेथे जाऊ, बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्येचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. बाई प्रकट कृपाला वगैरे वगैरे मध्ये कळलं सगळं. बस जमला आता. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे. कृष्णाचा जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं खळाला आली. सरपंच घ्या पेढे. कशाला? मुलगा झाला. अरे माय बाप, रामाचा जन्म झाला तर आनंदात आहे, कृष्णाचा जन्म झाला तेव्हा चिंतेत आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, माय रडू लागली. बाळाचा जन्म झाल्यावर आनंद झाला पाहिजे, पण माय रडू लागली मामाच्या सेंट्रल जेलमध्ये. पतिदेव, मिठी मारण्याच्या भानगडीत नका पडू. तो गेटच्या पुढचा दगड पा. माझा भाऊ एक एक लेकरू उचलायचा पाय धरून, गरगरा गरगरा फिरवायचा आणि त्या दगडावर डोकं फोडून मारायचा. 6 लेकर मारली. मग एवढं तरी लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल. हे मायचं प्रेम. हा, मायचं प्रेम. आता बापाचं उठला सुटला आता व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार, बुवा सगळे आईच्याच मागं लागले हात धुवून. चला आईवर व्याख्यान आहे, आईवर प्रवचन आहे, आईवर
कीर्तन आहे, हो ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण बापाचं प्रेम कुठं कमी आहे? एका वाक्यात सांगतो रोहिदास, हे दिसते माय समाजाला. दवाखान्यात जर पेशंट असेल तर त्याच्या कॉटवर बसते आई, झेंडू बाम चोळून देते, समाज पाहतो आईकडे, चमच्यानं दूध पाजते, गोळ्या देते, औषध देते, बायाचे पाय चेपून देते, बरा होशील बेटा, हिम्मत देते, हे समाजाला दिसते. पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत एरझारा घालणारा टेन्शन मधला बाप समाज पाहत नाही. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? एका वाक्यात सांगतो विठ्ठलराव, संध्याकाळच्या जेवणाची चिंता बाळाबद्दलची असते, तिला आई म्हणतात, आणि जन्मभराच्या जेवणाची चिंता करतो त्याला बाप म्हणतात. हे लक्षात घ्या. हे आईचं प्रेम सांगितलं मी. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगझेटी, झणी कंसाची कळेल माझ्या बाळासी मारेल, हे देवकीचं प्रेम. आता संकट केवढं आहे? सेंट्रल जेलमधलं प्रकरण आहे, यमुनेला पूर आहे, मुसळधार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा, विजाचा कडकडाट, डोळ्यात बोट घातली तरी दिसणार नाही, काळा कुट्ट अंधार, तरी बापानं लेकरू टोपल्यात घेतलं. हे लक्षात ठेवा. आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि गोकुळात कृष्णाला सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी जेलमध्ये हजर झाला. रे बापाचं कुठं कमी आहे? विठ्ठल आलं कामापुरतं. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. मग इकडचा बाबा रडू लागला, इकडची बेबी रडू लागली. सर्व माहिती आहे तुम्हाला. तुझं लागे वधीन उपजला मजा अधीन. बस बस म्हणजे हे कळलं तुम्हाला. कारण या अभंगाच्या मागे ही भूमिका आहे. ते एकदम शब्द नसतात, ते चुरा चुरा कर माखन खाया, हे एका प्रौढ वयाच्या गवळणीचे शब्द आहे. तसं संस्कृतमध्ये अतः, अतः म्हणजे म्हणून, अतः शब्दाचा अर्थ म्हणून होतो. आणि म्हणून शब्द आला की संदर्भ घ्यायचा असतो. अतः अहम संस्कृतम न जानामि, अतः न कथयामि, अहम श्रोतुमिच्छामि वगैरे मध्ये आलं सगळे. बस वगैरे म्हणलं. तसं भगवान कृष्णाचा जन्म झाला, मथुरेत प्रगट झाला, गोकुळात. कारण आज आपल्याला थोडासा 10-15 मिनिट तोही उल्लेख करायचा आहे, कालाही करायचा आहे. 15-20 मिनिट वाढले तर चालेल ना? होच म्हणते ते, रोजच म्हणते होच. कारण आज तुकाराम बीज आहे ना, बरोबर 12ला आपण फुलं टाकू. ते आज देऊत, आपण हे देऊच समजायचं आहे का नाही? तुकोबारायच्या दरबारात आहो आपण. ते करू हेही करू म्हणून 15-20 मिनिट जास्त होण्याची दाट शक्यता आहे. हा वेधशाळेचा अंदाज नाही, पंजाबराव डकचा आहे. विठ्ठल हा ना रोहिदास, सगळ्या वेधशाळा बंद पडलेल्या त्या पंजाबरावनं. चांगलं आहे. कास्तकाराला सावध केलं. आता 8 तारखेपासून 12 पर्यंत सगळी कामं उरकून घ्या म्हणले. 13ला पुन्हा पाऊस येणार आहे, गहू हरभरा भिजल. अजून 5-6 दिवस धोका नाही. काय सावध करते ते, पुढे जाण्याची शक्यता. एवढंच म्हटलं. भगवान रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले. सगळे गोकुळ त्रस्त झालं. कंसानं अनेक उपाय मारण्याचे केले. कारण खूप घासत बसायचं नाही, चरित्र ते उच्चारावे. नुसता उच्चार सांगितला. केले देवे गोकुळे. 11 वर्षे 52 दिवस कृष्ण गोकुळात होते. एकंदर 125 वर्षाचा कालावधी कृष्णजीचा दिला. 125 वर्षे पृथ्वी तलावर होते. त्याच्यात 3 टप्पे पडले.
11 वर्षे 52 दिवस गोकुळ, 18 वर्षे 7 महिने मथुरा आणि 95 वर्षे द्वारका. असे 125. हे लक्षात घ्या. आपल्यासारखंच आहे. प्राथमिक शिक्षण खेड्यातच झालं महाराज. तिथून पुढं सोनईला गेलो, नंतर राहुरी, त्याच्या पुढं अहमदनगर. मग तिथं पदवीधर नोकरी लागली, मग लग्न झालं, बायकोही नोकरीवाली, 2000 पगार, बंगला बांधला, 4 चाकी आली, मग 2 मुलं झाली, दोन्ही मुलं नोकरीला लागली, 2 सुनाई मिळाला, 6 पगार, 6 पाण्याचा पाऊस. आनंदाला पारावर नव्हता महाराज. नव्हता मग काय झालं? इचन सुनाचं पटना महाराज. पुन्हा खेड्यात आलो महाराज. बघ ते चरित्र सांगते. हे बरेचसे पटलं त्यांना. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होता भगवान. तिथून मथुरेत 18 वर्षे 7 महिने राहिला आणि मग सगळे 95 वर्षे द्वारका. बरं का? हे भगवान कृष्णजी अर्जुनाच्या रथावर होते तेव्हा वय 90 दिलं. कृष्णजीचं वय 90 होतं. लढाईत 90च्या वयात ड्रायव्हिंग चालू होती. हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं चिबड्यावर बसलं? अरे युद्धातली ड्रायव्हिंग आहे. तरवेज असतो सारथी, सारथ्यावर रथाचा विजय अवलंबून असतो. बरोबर ओळखायचा आता हा बाण माझ्या अर्जुनाच्या नरड्याला लागणार की टाकलंच वजन, बसवले घोडे, मुकुटाला लागला, मुकुट उडाला आणि अर्जुन बेशुद्ध पडला. हे रथ्यावर जाऊ दे, चाललं वाढत. सारथ्यावर ही जबाबदारी असते. बाण खालून येत असेल तर घोडे उंच उडवायचे की बाण रथाच्या खालून. म्हणून रथी, अतिरथी, महारथी अशा 3 पदव्या आहेत त्यांच्या. एकटा रथी सगळ्या रथ्यासोबत युद्ध करतो तो अतिरथी. एक रथी शेकडो रथावाल्यासोबत लढाई करतो हा महारथी. आणि एक रथी एकाच रथासोबत लढतो तो रथी. रथी, महारथी, अतिरथी. आता हे महाभारत वाढलंय बरं का. बरं, पलीकडच्या पार्टीला कमी नव्हते ना. भीष्म आणि द्रोण ह्या 2 म्हाताऱ्यांचं वय युद्धामध्ये, भीष्म 180 वर्षाचे आणि 140 वर्षाचे द्रोणाचार्य युद्धात आहे. हे 2 180चं ते म्हातारं, 140चं हे म्हातारं. 2 बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते युद्धात. मग अनेक उपाय केले, अवघी दैत्य खाणी बुडविली वगैरे, हे सगळे तुम्हाला माहीत आहे. मथुरेत गेले, मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, घाई बसवला वेळ कमी असल्यामुळे. मग द्वारकेचा राजा झाला देव. कौरव पांडवांचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराजय झाला. महाभारत. आणि कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाचा दिवस सुवर्ण दान करायचं ठरवलं. राजा चाले तेथे वैभव सांगा. ते एकटे आहे का वैभव? राजा असतो तिथे वैभव असते. आपले ज्ञानेश्वर महाराज वारकऱ्यातले राजे, ज्ञानाचे राजे. आणि मग तुम्ही पहा बरं सोहळा. आमचा राजा ज्या गावाला थांबल तिथं मोठं शहर तयार होते आपोआप. 11-12 लाख लोक असतात माऊलीच्या सोबत. राजा चाले तेथे वैभव. तसं द्वारकेचा राजा कुरुक्षेत्रावर सुवर्णदानासाठी आला आणि आठवण आली गोकुळातल्या लोकांची. हे जा रे बाबा, आनंदाचा दिवस आहे. ते माझे गोपाळ आणि गोपिका, त्यांना म्हणा तुम्हाला कुरुक्षेत्रावर कृष्णजीनं बोलावलं. बरं का रोहिदास, निरोप आला, रागावण्याचाही कार्यक्रम झाला, पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. तुम्हाला बोलावलं भगवान कृष्णजीनी. कुठं? कुरुक्षेत्रावर सुवर्णदानाचा कार्यक्रम आहे. काही तर रागावल्या. आता आठवण झाली का त्याला? नमस्कार नमस्कार. थांबा थांबा. काय जमलं.
अरे आम्ही काही काही घरी जातो, गडगंज श्रीमंत घर असते, आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो तरी ते पाया नाही पडत. मागा सर, याला संस्कार म्हणतात. विठ्ठल आता झाली का आठवण? अरे 12 वर्षाचा होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा. त्याच्यासाठी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासऱ्याच्या सासूच्या शिव्या खाल्ल्या, तरी तिळभर प्रेम त्याच्यावरच आम्ही कमी होऊ दिलं नाही. आणि तो 90 वर्ष झाले गेला, साधं टपाल पाठवलं नाही. तिथलं सांगतो गोकुळातलं. आता जा सांग त्या कृष्णाला, त्या मेल्या म्हणाव गोपिका, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली दया दादा, वाजवी मुरली दया दादा. चिडून बोलणे म्हणतात. ते 2-3 पोरं उठवा, ते बॉक्सच्या पुढे बसले, आवाज थांबतोय तो. एकदम बाजूला बॉक्स मोकळ्या करा. हा मागेच थोडंसं मला सुरुवातीला वाटतं मला हे करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल व्हा बाजूला, विठ्ठल विठ्ठल व्हा बाजूला, विठ्ठल. याला चिडून बोलणं म्हणतात. गोपिका त्याने निरोप आणला, त्याच्यावर रागावल्या. जा मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राग झाली म्हणाव. अरे कल्पना करा, कबाड कष्ट करून मुलाला पदवीधर केलं, माय बाप मेला तरी पदवीधर केलं, मुलाला मोलमजुरी केली, धुणी भांडी केली, लाज लज्जा विसरली. रोहिदास माय मोलकरीन झाली, अख्ख्या गावाची मुलाला शिकवलं. ते मुंबईला गेलं, तिकडेच नोकरी लागली, तिकडेच लग्न केलं. म्हातारी मेली का जिवंत बघायला नाही आलं. 10 वर्ष झाले. पण एक त्याच गावचा मुलगा, माय बापाला मानणारा, त्याची आई विधवाच होती, पण तो दर महिन्याला पगार झाला की आईच्यासाठी काही सगळ्या मुंबईहून वस्तू आणायचा आणि 5-10 हजार आईच्या ताब्यात द्यायचे. 1 दिवस राहायचं आणि पाया पडून जायचं. 10 वर्षे हे दोन्ही मित्र, पण हे दर महिन्याला आणि हे अजिबात आलं नाही. त्याची आई म्हणली, बाळा माझं सगळे चांगलं आहे रे. अरे ते तुझ्या मित्राची माय माझ्याजवळ आली का ढसा ढसा रडते. तुझं कसं गुणाचं, दर महिन्याला येतं, तुला पैसे देतं. 10 वर्ष जाऊन बसलं, बायकोच्या ताब्यात गेलं, 10 वर्षात भेटीला आलं नाही. त्याच्यासाठी मोलमजुरी केली, पदवीधर केलं. आता या वेळेला मला नको पैसे देऊ बाबा, त्या म्हातारीला दे. म्हणून ते आलं, पाया पडलं. मावशी आईच्या भेटीला आलो होतो, हे पैसे घ्या. कशाला बाबा? नाही, माझी आई म्हणली माझं भागतंय, मावशीला नेऊन दे. आता मी चाललो, तुमचा मुलगा आणि मी शेजारीच राहतो मुंबईला. काही निरोप आहे का? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. मी का सांगतो, याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोकुळातल्या गोपिका. आता झाली का आठवण? 90 वर्षानं मेल्या म्हणाव गोपिका, पेटवलं म्हणाव, त्यांना राख झाली म्हणाव. आणि वेळ मिळेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. जाऊ द्या, मी क्षमा मागतो, त्याचं चुकलं असेल, तुम्हाला बोलवलं, गुन्हा माफ करा. चला
आता हे 95-95चे गोपाळ न गोपिका विठ्ठल हा. पण आपल्या ड्रेसमध्ये काठ्या घोंगड पागोटे नऊवार आलं हे 550चं टोळकं कुरुक्षेत्रावर. तिथे कडेकोट बंदोबस्त होता, पोलीस यंत्रणा, राजा होता ना, उंच बसलेला होता राजा. आता हे आत शिरायला लागले रोहिदास, पोलिसनं अडवलं. आता किती ओळख सांगितलं तरी पटणार आहे का? तुम्ही जर आता दिल्लीला गेला आणि किती त्या वॉचमॅनच्या पाया पडू पडू सांगितलं की साहेब न मी एका डब्यात चहा विकत होतो, लाद घालल तुमच्या कबड्डीत. आता चहावाला नाही, पंतप्रधान आहे. हा बस, जमलं. असंच तिथलं. कुठे झाला तुम्ही? त्या किशन्यानं बोलावलं. हे खेड्यातले. कोण किशन्या? तो नाही का रे उंच बसला आसनावर? माग खाकी कपडेवाल्याने ढकलून दिलं. ते टोळकं थांबलं. बरं का खळेकर, थांबलं ते टोळकं. त्याची चर्चा चालू झाली. ते 90-95चे गोपाळ आणि त्या गोपिका लांबून बघत होते ना. 1 किलोमीटरवर सिंहासन तिथं अडवलं यांना. मग हे म्हणतात का रे पहिल्यासारखा नाही दिसत रे आपला किशन्या. पहिलं कसं घोंगड होतं खांद्यावर बरं का चंद्रकांत. घोंगड खांद्यावरच होत, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता ते भलतं डोक्यावर काय चमकतं रे त्याच्या. ते बाकीचे गोपाळ म्हणले एकेरी भाषेत बोलू नका का त्याला, पोलीस लाता घालतील आपल्याला. पोलीस आहे इथं. मग आता पहिला कृष्ण नाही, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. एकेरी भाषेत बोलू नका का आता, पोलीस आहे इथं. मग पहिला कृष्णा नाही तो, आता पंतप्रधान झाला. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. पण रोहिदास सिंहासनाहून कृष्णजीच लक्ष गेलं खळेकर महाराज. कारण काट्यान घोंगड्या. कृष्ण उभे झाले सिंहासनावर. ए पोलीस, ते काठ्या घोंगड्यावाले माझ्या गावचे आहे, येऊ दे त्यांना आत. आता येऊ द्या आत म्हटल्यावर हे नीट गेले का? पोलीसला ढकलून, ए खाकी कपड्यावाल्या, 10 वाजल्यापासून अडवलं, तो बाप बोलवतो आम्हाला. पोलीस म्हणले जा भाऊ, आम्हाला काय माहिती तुमचा घोंगड्याचा एवढा वशिला. आणि जसं ते बरं का चंद्रकांत महाराज, लहानपणचं टोळकं सिंहासनाच्या पुढे आलं. कृष्ण उतरले नाही, उडी टाकली. त्या टोळक्यात प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू देवाचं रडणं सुरू. हे प्रेम त्याला म्हणतात. प्रेम नाही सांगता, बोलता दाविता. आणि मग पोलीस तर पोलिसांना घाबरले. म्हणले बापरे, आता काय नोकरी जाते का आपली? काय आपल्याला काय माहिती घोंगड्यावाल्याचा एवढा वशिला, भगवान उतरला आणि मिठ्या मारतो आहे ना तिथलं. कुठं होता रे किशन्या? किती दिवस झाले किशन्या कुठं होता? हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये बरं का. समाजात ते काय अपमान करत.
तुलसीदासजी म्हणतात सगळं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतंय. गोस्वामी तुलसीदास जी की जय. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. पण मी जर माझ्या जन्म गावाला गेलो तर माझ्या वयाचं म्हणतं केव्हा आला रे तुळश्या, है ना. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पुछे नहीं पुकारे पिछले नाव. तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिसमध्ये आल्यावर ऑफिस लटलट लटलट कापतं, एवढा धाक आहे त्या साहेबाचा. आणि तो साहेब जर जत्रेच्या निमित्तानं गावला आला तर त्याच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं तिथून आवाज देते, अरे का साहेबा तंबाखू आण. म्हणून भर समाजात लहानपणचा मित्र भेटू नये. आता हे समाजात कुठं होता रे कृष्णान, किती दिवस झालेले का थांबा सांगतो. सगळे सांगतो शांत रहा, सगळे सांगतो शांत रहा. हे पा गोकुळ सोडून गेलो मथुरेला, मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, तिथून द्वारकेला गेलो, वेळ कमी असल्यामुळे समृद्धीचा वापर. मग पुढे कौरव पांडवांचं युद्ध झालं, मी पांडवाच्या बाजूला होतो, अर्जुनाच्या रथावर सारथी होतो. पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करेना. मग कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता मी गीता सांगितली. म्हटल्यावर एक गोपाळ उठला, आम्हाला सांगशील का रे कृष्ण्या. अरे ते तुम्ही शाळेत गेला नाही, संस्कृत मध्ये आहे. मग आम्हाला काहीच नाही सांगशील का. नाही सांगेल ना. काय प्रवचन. कधी 4 वाजता. खळेकर महाराज जाहीर झालं, भगवान कृष्णजीचं प्रवचन कुरुक्षेत्रावर 4 वाजता होणार. कुरुक्षेत्र 2 वाजता हाऊसफुल, जागा नाही, येड्या बाबळ लोक उभे. पण VIP कक्षामध्ये हेच होते गोकुळवाले, काट्या गोंगड्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा श्री भगवान उवाच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभो फलस्थानं निधानं बीजमव्ययम्. म्या बोलविल्या वेद बोले. प्रवचन सुरू झालं. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जगाते चाळिता, म्याच नेमिला साता, काळूक रास तसे भूता, हे म्हणे आगते पंडुसुता. सकै जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे. माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी जन्माला आलं नाही. कार्यकारण संबंध नाही, जन्यजनक भाव संबंध नाही. मला मायबाप नाही, मला मुलं बाळ नाही. मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी भगवान आहे, मी प्रभू आहे. 1:95ची गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे शंका. पुढं VIP मध्ये होते ते स्वयंसेवक म्हणलं, ए म्हातारे बेस घाली, एवढा खर्च तुझ्याकरता केला का. तिकडे जाणं शंका विचारला. तिथं बाबा उतरला. तिथं ती त्यांच्यावर, गप बसा तुम्ही, तुम्हाला काय माहिती आहे. लोक म्हणले तुला काय माहिती आहे. मला हे प्रवचनवालं महागावचं आहे. कृष्णजी म्हणले खरं आहे तिचं, खरं आहे. विचारा अजिबाई, विचारा. काय विचारा. मी म्हणते काय, खोटं बोलण्याला मर्यादा ठेवा माणसानं. म्हणजे ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे. इथे सांगतो का खडांब्यात. अरे तू काय काय धंदे लहानपणी केले हे आम्हालाच माहिती आहे. चुरा 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 चुरा
लोकांना सांग. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, प्रभू आहे. अरे काय धंदे केले लहानपणी हे आम्हाला माहिती आहे. काय केलं? चुरा चुरा कर माखन खाया, चोऱ्या करू करू खाल्लं ना अख्ख्या गोकुळाला वैताग आणला. आणि इथं खडांब्यात प्रवचनात सांगतो प्रभू आहे. कृष्ण्या काय आजीबाई, मी म्हणते काही खोटं बोलायला मर्यादा ठेवा माणसाने. म्हणजे तू म्हणतो माझ्यापासून कोणी झालं नाही, मी कोणापासून झालो नाही, जन्य जनक भाव संबंध नाही, कार्याकारण संबंध नाही, मला मुलं बाळ नाही, मला मायबाप नाही. अरे काय बाता हाणतो कृष्ण्या. का तुझा जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या आम्ही. हे माझ्या सोबत नसल्यामुळे बिघडलं. गवळण म्हणते गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला, म्हणते गवळणीला, म्हणते गवळणीला, म्हणते गवळणीला. नुसतं इशाऱ्यावर चालत होते. आता ते टिपण्या बुवाच्या मागं लागलं. हा ना, टिपण्या बुवा म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय तुकोबार आहे, गोड सांगतात ते वा वा म्हणतं. बरं का, कठीण आहे. हरिमुखे म्हणा, तुकाराम महाराज गोड सांगतात आणि ते शाबासकी देत आहे त्याला. आता नुसतं विठ्ठल ठीक आहे, ठीक आहे, तुमचंही चालू दे. आपलं ते मला सवय आहे. खळेकर महाराजालाही माहिती आहे. दुसऱ्या चरणात सांगतात ना, तिसऱ्या अजिबात नाही आयुष्यात. फक्त ओळखायचं टाळ करे की बाबाचं काय चाललं. ते तापलीन म्हातारी काय सांगतो किशन्या, माझा जन्म नाही म्हणतो. अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात आम्ही केली. गवळण म्हणती असं आहे ते. गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. बरं का खळेकर, इथंही काही काही सुपीक डोक्याचे अर्थ लावतात. वाटी ताटी सुंट वडे म्हणजे काही गरीब होत्या त्या वाटीत, मोठ्या होत्या त्या ताटात सुंट वडे. कुठं शिकलं हे कोणा. अरे अर्थ लावता येत नसेल तर निदान सांगू तरी नाही. इथे वाटी क्रियापद घ्यायचं आणि ताटाला सप्तमी लावायची, तर जमते ते. सप्तमीचं प्रत्यय आहे आतमध्ये ठाई. सप्तमी ताटी विलांटी आली ना, ताटी ताटामध्ये, ताटात ताटाच्या ठाई सुंटवडे घेऊन वाटत होत्या. वाटी क्रियापद, ताटी साधन. हे म्हणतं काय वाटीत काय ताटात. चालू दे, त्याच्याही तारखा नाही मिळत ना. विशेष आहे ना, विशेष आहे. विठ्ठल बस बस आता मजा चालली रे निळोबा, मजा चालली आता. एक धावी एके पुढे, वाटी ताटी. अरे तुझ्या जन्माच्या सुंट वड्या वाटणाऱ्या आम्ही, आणि तू खडांब्याच्या प्रवचनात सांगतो का माझा जन्म नाही.
तू कोणाचा आहे आम्हाला विचार. गौलन कानंद कुमार कन्हैया इथपर्यंत आलो आपण, जमते ते आता. मग 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 काय करतो, बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. हे काय बडाई दिखावत मोही, 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 दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोही, बडाई दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोही. जानत हो प्रभु बना तेरा सबही, जानत हो प्रभु बना तेरा, काहे बड़ाई बाकीच्याला सांग, मी नाही ऐकून घेणार. काहे बडाई दिखावत मोही, जानत हो प्रभुपणा तेरा सबही. 11:30 वाजले. एक स्वयंसेवक उठला, ए म्हातारे, तुझ्यासाठी टाकला मंडप. 1.5 तास झाला एकटीच बोलती. लहानपण आहे ते, केल्या असं चोऱ्या म्हणून काय प्रभू नाही का? अरे नुसत्या चोऱ्या नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक. औरी बात सुनी उखली सुगेला, औरी बात सुनी उखली सुगेला. सुन. इथं आलो आपण. और बात सुन, उकल सुकला बांधले या तो आपण गोपाला. अरे एवढं बिलिंदर, एवढं बिलिंदर, एवढं यानं खोड्या करू नये म्हणून याच्या मम्मीनं उखळ्याला बांधलं. बरं मग हे इतकं बिलिंदर उखळच ओढत नेलं. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन. ते कुबेराचे पुत्र होते. नग्न स्नान करत होते. नग्न स्नान करत असताना नारदजी चालले होते. अरे ते काय तुमचं वैयक्तिक बाथरूम आहे काढले का? सार्वजनिक तळ आहे.
आणि नग्नावस्थेत आंघोळ्या करता. ए चिपळ्यावाल्या, जाय आता पुढं गोटांब्याला भाकरी माग, आम्हाला नको शहाणपण करू सांगू. साधू संताचा अपमान, अरे का. हा, एक सूत्र लक्षात ठेवा. साधू अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल के हानी. ज्या राष्ट्रात साधू संताचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नसतो, हे लक्षात ठेवा. हरिजनासी कोणानं घडावी निंदा, साथ गोविंदा नाही जाती, साहसी गोविंदा नाही जाती. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साधू संत को मत सता, वो रो देगा लेकिन सुनेगा उसका भगवान, तुझे जड़ से खो देगा. संपत्तीनं मातला का रे, राक्षस व्हाल, वृक्ष व्हाल. वृक्ष घाबरले, उत्शाप द्या महाराज. वृक्षेच व्हाल पण नंद पाटलाच्या वाड्यात व्हाल, देवाच्या हातून उद्धार होईल. म्हणून शापिले कुबेराचे पुत्र मधोन्मती झाले, मनोनी शापिले नारे, मनोनी शापिले नारे नारे. म्हणून शापिले आहे, आता जाग्यावर आहे. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने, ते वृक्षे झाले नंद पाटलाच्या वाड्यात. आणि उखळ आडवं लटकलं, देवानं लावली ताकद, उपटिले विमला अर्जुन. और बात सुन उखल सुगला बांधली या तू. आपण जाऊ दे, लहानपण आहे, बांधलं असल. अरे बांधलं नाही, खोड्याची मर्यादा संपली आणि सगळ्या तक्रारी येऊ लागल्या आणि याची माय रडायला लागली. ऐसी ऐकता गाराणी, यशोदा नैनी आले पाणी. आता तू गावात राहण्याच्या लायकीचं नाही, मग कांबळ्यान काठी दिली न लावलं गाई माग. जमला. ते उच्चार बरोबर आले की आपोआप ताकद वाढते. जमलं नाही, गव्वात मव्वात माहित आहे, निदान खव्वा तरी बस. गव्वा चरावत
हे शब्द बरोबर ताकदवान आले की आपोआप कहे तुकया बंधू म्हणजे तुकोबारायचे भाऊ कानोबाराय त्यांचा अभंग आहे. कहे तुकया बंधू गौवाचरा फेरत बन बन गौवाचरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात खांद्यावरी कांबळा हातामध्ये काठीन चारीत असे. गाई चारत होता आता लागला खडांब्यात प्रभू आहे देव आहे ईश्वर गाई चारत काहे पढाई दिखावत मोही जाणत हो प्रभूपणा तेरा सबाई. बरोबर सगळे करू आपण वारकरी आहे. तुकाराम बी साजरी करायची त्यानंतर 10-15 मिनिट पुढे अजून काला पाहू त्यानंतर आरती होईल. थोडासा आजच्या दिवस वेळ वाढेल मी जमून घेत नाही पण ते आज म्हणूनच दुसऱ्यांदा आलो बाबाच्या घरी. मागच्या वेळेला डॉक्टर सुभाष पठारेसाठी त्यांचेच प्रयत्न होते खळेकर बाबाचे. फार मोठा सोहळा केला डॉक्टरांनी फार मोठा.